हा माझा दावा आहे, जर ही रेसिपी तुम्ही एकदा जरी नवरोबाला टिफिनवर दिलीत तर ते म्हणतील आठवड्यातून 2 वेळा तरी मला हीच कढी दे. इथे मी भिजवलेले मूग मीठ आणि हळद घालून कुकरला शिजवून घेतलेत. 1 वाटी थोडं आंबट दह्यात बेसन पीठ आणि पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. ही कढी साजूक तुपातच खूप छान वाटते. साजूक तूप तापल्यावर जिरे, मोहरी, दालचिनी, मेथी दाणे, हिंग, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, ठेचलेले आलं लसूण, बोर मिरच्या, तिखट, हळद, धणे, जिरे पावडर घातलंय. ही चुरचुरीत फोडणी तयार झाल्यावर त्यात ताक आणि शिजवलेले मूग घातले आणि मस्त उकळी घेतली आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. उकळी आल्यावर बारीक चिरलेला कोथिंबीर घातलेला आहे. ही खट्टा मूग कढी चवीला तर अप्रतिम लागते आणि सकाळच्या धावपळीत अगदी झटपट तयार होते. रात्रीच्या जेवणात थोडं हलकं खायचं असेल तर ही कढी भातासोबत सर्व करा. अतिशय लाजवाब कॉम्बिनेशन आहे. मग तुम्ही कधी करून बघताय ही खट्टा मूग कढी? कमेंट करून नक्की कळवा.